नमस्कार. 11:30च्या बातमीपत्रात मी पर्णिका हेदवकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचं निधन. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडून शोक व्यक्त. जयललिता यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी चेन्नईला जाणार. संसदेच्या दोन्ही सभागृहात जयललिता यांना श्रद्धांजली. कामकाज दिवसभरासाठी तहकूब. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 9,489 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी आज अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर उसळला जनसागर. मुख्यमंत्र्यांकडूनही अभिवादन. आणि आयएनएस बेटवा या मुंबईच्या नौदल गोदीतल्या युद्धनौकेच्या दुर्घटनेत 2 नौसैनिक ठार, 15 जखमी. चौकशीचे आदेश. आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त. तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचं काल रात्री चेन्नई इथल्या अपोलो रुग्णालयात निधन झालं. त्या 68 वर्षांच्या होत्या. रविवारी संध्याकाळी हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर त्यांना जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आलं होतं. मात्र त्यांची प्रकृती काल सकाळपासून खालावत गेली. अपोलो आणि एम्स रुग्णालयाच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचारांसाठी प्रयत्नांची शर्थ केली. मात्र रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या 22 सप्टेंबरपासून श्वसनाच्या विकारामुळे जयललिता यांच्यावर उपचार सुरू होते. त्या उपचारानंतर त्यांची प्रकृती सुधारली होती आणि त्यांना लवकरच घरी पाठवण्यात येणार होतं. मात्र रविवारी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. जयललिता यांचा पार्थिव देह चेन्नईमधल्या राजाजी हॉल इथं अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला आहे. तमिळनाडूमध्ये शोकाकुल नागरिकांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी रीघ लावली आहे. जयललिता यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी चेन्नईला जाणार आहेत. पंतप्रधान चेन्नईसाठी रवाना झाले आहेत. संध्याकाळी 4:30 वाजता शासकीय इतमामात जयललिता यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. जयललिता यांच्या निधनामुळे तमिळनाडूवर शोककळा पसरली आहे. तमिळनाडू सरकारनं 7 दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. केंद्र सरकारनंही आज 1 दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. या काळात सर्व शासकीय इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आले आहेत. तमिळनाडूमधल्या शिक्षण संस्थांनाही 3 दिवस सुट्टी देण्यात आली आहे. देशातल्या सर्वाधिक लोकप्रिय आणि जनमानसावर प्रभाव असलेल्या नेत्यांपैकी जयललिता या एक होत्या, अशा शब्दात राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. त्यांच्या निधनामुळे देशाची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे, असं उपराष्ट्रपती हामिद अन्सारी यांनी म्हटलं आहे. गरीब जनतेशी असलेला संपर्क, उपेक्षितांच्या कल्याणाचा ध्यास असलेल्या या नेत्याचं जीवन नेहमीच इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनीही जयललिता यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. दरम्यान जयललिता यांच्या निधनानंतर त्यांचे जवळचे सहकारी पनीरसेल्वम यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली. तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांची कारकीर्द एखाद्या सिनेमाप्रमाणेच चढ उतारांनी भरलेली आहे. राज्यसभा सदस्य, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून कारावास आणि त्यानंतर निर्दोष मुक्तता अशी विविध वळणं त्यांच्या राजकीय आयुष्यात आली. मात्र तमिळ जनतेनं त्यांच्यावरचं प्रेम कायम राहिलं. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1948 ला झाला. अखिल भारतीय अण्णा द्रमुक पक्षाच्या नेत्या असणाऱ्या जयललिता यांनी 23 मे 2015 रोजी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. यापूर्वी 1991 ते 96, 2001, 2002 ते 6 आणि 2011 ते 14 या कालावधीत असं त्यांनी एकंदरीत 5 वेळा तामिळनाडूचं मुख्यमंत्रीपद भूषवलं. त्यांनी विरोधी पक्षनेतेपदीही काम केलं होतं. उत्पन्नाच्या स्रोताहून अधिक संपत्ती जमवल्याबद्दल न्यायालयानं दोषी ठरवल्यानं त्यांना मुख्यमंत्रीपदाचा 2014 मध्ये त्याग करावा लागला होता. मात्र मे 2015 मध्ये कर्नाटक उच्च न्यायालयानं त्यांना दोषमुक्त केलं आणि जयललिता पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या. एम जी रामचंद्रन यांच्या सल्ल्यानुसार राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी
जयललिता यांनी अभिनयाच्या क्षेत्रामध्ये कारकीर्द गाजवली. तामिळ सिनेमाची साम्राज्ञी असा लौकिक असणाऱ्या जयललिता यांनी 140 चित्रपटात काम केलं. तेलुगू आणि कन्नड सिनेमातही त्यांनी काम केलं. MGR यांच्याच पावलावर पाऊल ठेवत लोकप्रिय अभिनेता ते यशस्वी राजकारणी असा त्यांचा प्रवास झाला. अम्मा आणि पुराची थलावी असा प्रेमळ आदरयुक्त उल्लेख करणाऱ्या तामिळी जनतेनं त्यांच्यावर भरभरून प्रेम केलं. जनतेला अन्नधान्यापासून विविध गृहोपयोगी वस्तू देणाऱ्या जयललिता यांच्या योजनांवरती टीका झाली तरी त्या जनतेमध्ये लोकप्रिय ठरल्या. कितीही वादंग झाले तरी जयललिता यांच्यावर तामिळी जनतेनं प्रेमाचा वर्षाव मात्र सुरूच ठेवला. अशी लोकप्रियता कमावणारं नेतृत्व अपवादानंच जन्माला येतं आणि म्हणूनच कायम स्मरणातही राहतं. संसदेच्या दोन्ही सभागृहात आज तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. जयललिता यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. दरम्यान काल विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात सलग तिसऱ्या आठवड्यातही कोंडी कायम राहिली. लोकसभेत कालच्या दिवसाचं कामकाज सुरू होताच विरोधी पक्षांनी मतदानाची तरतूद असलेल्या नियमांतर्गत चर्चेची मागणी केली. मात्र काही सदस्यांनी मतदानाची तरतूद नसलेल्या नियम 193 अंतर्गत चर्चा करण्याची सूचना दिली असल्याचं संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांनी सांगितलं. मात्र विरोधकांनी मतदानाची तरतूद असलेल्या चर्चेची मागणी लावून धरल्यामुळे गदारोळ सुरूच राहिला आणि कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्यसभेतही विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून हौद्यात उतरून काँग्रेस सदस्यांनी सरकारविरुद्ध घोषणा दिल्या. त्यामुळे प्रश्नोत्तराच्या तासात वारंवार येणाऱ्या व्यत्ययांमुळे राज्यसभेचं कामकाज दुपारी 2 नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विधानसभेचं आजचं कामकाज सुरू होताच तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनाबद्दल हरिभाऊ बागडे यांनी शोकप्रस्ताव मांडला. मुख्यमंत्र्यांनी यावेळी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. काँग्रेसचे पतंगराव कदम तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनीही जयललिता यांना श्रद्धांजली वाहिली. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला काल नागपूर इथल्या विधान भवनात प्रारंभ झाला. काल पहिल्या दिवशीच 9,489 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या. यामध्ये सर्वाधिक 1,715 कोटी 85 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध विकास आणि मत्स्य व्यवसाय विभागाच्या आहेत. त्या खालोखाल नगरविकास विभागाच्या 1,475 कोटी 3 लाख रुपयांच्या तर गृह विभागाच्या 636 कोटी 68 लाख रुपयांच्या मागण्यांचा समावेश आहे. विधानसभेत काल ठरलेलं कामकाज बाजूला ठेवून नियम 97 अन्वये विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावर तातडीनं चर्चा घ्यावी अशी मागणी विधानसभेतल्या विरोधी सदस्यांकडून झाली. मात्र अध्यक्षांनी या ऐनवेळच्या चर्चेची मागणी फेटाळून लावल्यानं विरोधक आक्रमक झाले. त्यानंतर गोंधळ चालूच राहिल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. विधान परिषदेच्या कामकाजाचीही काल वादळी सुरुवात झाली. तिथंही विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावर विरोधकांनी गदारोळ केला. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 60व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना देशभरातून अभिवादन केलं जात आहे. आज नवी दिल्ली इथं संसद भवनामध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि इतर मान्यवरांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं. मुंबईमध्ये दादर इथल्या चैत्यभूमीवर लाखो अनुयायांचा जनसागर दाखल झाला आहे. दर्शनासाठी आलेल्या अनुयायांना मुंबई महापालिकेतर्फे सर्व सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसंच विविध स्वयंसेवी संस्थांकडूनही सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन केलं. याविषयी आमची प्रतिनिधी मीनल माळी हिनं दूरध्वनीवरून अधिक माहिती दिली आहे. आंबेडकर यांच्या 60व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या स्मृतींना ठिकठिकाणी अभिवादन देण्यात येत आहे. दादर इथल्या चैत्यभूमीवर
सकाळी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. लाखोच्या संख्येनं अनुयायी या ठिकाणी येत आहेत. केवळ राज्यातूनच नव्हे तर देश विदेशातले लोक गेल्या 2-3 दिवसापासूनच या ठिकाणी आलेले आहेत. मुंबई महानगरपालिकेकडून यंदाही राहण्यासाठी उत्तम सोय करण्यात आलेली आहे. शिवाय गेल्या वर्षीच्या तुलनेत शौचालय तसंच पिण्याच्या पाण्याचे नळ आणि टँकरची व्यवस्थाही करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे मोबाईल चार्जिंगची सुविधा यावर्षी देण्यात आलेली आहे. सुरक्षेचा विचार करता कंट्रोल टॉवर या ठिकाणी उभारलेले आहेत. तसंच मेटल डिटेक्टर आणि बॅक स्कॅनरही उपलब्ध आहेत. आज दिवसभर अनुयायी या ठिकाणी येत आहेत, अभिवादन करत आहेत. तसंच बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाचे हजारो कार्यकर्ते देखील सुरक्षेसाठी या ठिकाणी तैनात आहेत. हे सगळं अगदी शांततेच्या मार्गाने सुरू आहे. एकूणच बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला समता आणि बंधुतेचा धडा इथे गिरवताना चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय. धन्यवाद मिनल. चैत्यभूमीवर बाबासाहेबांच्या अनुयायांनी त्यांना अभिवादन केल्यानंतर दूरदर्शनकडे आपलं मनोगत व्यक्त केलं. आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही दरवर्षी येतो आणि इथून पुढे पण दरवर्षी येणार. जोपर्यंत आमचं जीवन आहे तोपर्यंत आम्ही बाबासाहेबांना विसरणार नाही. त्यांनी जे आमच्यासाठी केलेलं आहे ते खूपच कमी, म्हणजे खूपच हे केलेलं आहे. जे काय आहे ते आमचेच. देव आमचे, सगळे ते आमचेच. आई वडील सगळे ते आमचेच आहेत. जीवन एक जगायला शिकवलंय, पुढं मार्ग दिलाय त्यांनी आणि त्याच्यानंतर आम्ही जीवन जगतोय आज ह्या हालतमध्ये. नाहीतर आम्हाला इथं येण्याची पण यायला पण भेटलं नसतं आम्हाला इथं. पण बाबासाहेबांनी आम्हाला पुढची दिशा दाखवली आणि आम्ही इथपर्यंत त्यांना अभिवादन करण्यासाठी प्रत्येक वर्षी आम्ही इथपर्यंत येतोय. संविधान चौकातल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. विविध सामाजिक संस्था आणि संघटनांच्या वतीनंही यावेळी बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आलं. जळगाव इथं रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला आदरांजली अर्पण करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. सत्यशोधकी साहित्य परिषद आणि विश्वासराव भालेराव प्रतिष्ठानच्या वतीनं अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. महापौर नितीन लड्ढा यांनी यावेळी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. औरंगाबाद इथंही भडकल गेट परिसरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी सकाळपासून विविध संघटना, पक्ष आणि नागरिकांनी गर्दी केली होती. औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी 18 तास अभ्यास वर्गाचं आयोजन करण्यात आलं होतं. भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 60वा महापरिनिर्वाण दिन. 6 डिसेंबर 1956 रोजी या बहुजन उद्धारक, युगप्रवर्तक महानायकानं अखेरचा श्वास घेतला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन. भारताच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा एकूणच समाज जीवनात आपल्या अलौकिक कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणारे सामाजिक न्यायाचे प्रणेते विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज आपल्यात नाही, परंतु त्यांचे विचारधन आजही देशबांधवांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. असा हा दीपस्तंभ पुन्हा होणे नाही. हे पुन्हा जन्म तू या दिनासाठी भीमा. केवळ दलित, शोषित, वंचित बहुजन समाजाच्या उत्थानासाठीच नव्हे तर देशातल्या तमाम जनतेच्या आयुष्यात नवचैतन्याची, समतेची, बंधुत्वाची पहाट उगवणाऱ्या या क्रांती सूर्यानं 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्लीतल्या 7 अलीपूर या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. या हृदयद्रावक घटनेनं अवघा देशच नव्हे तर जगभरातला भारतीय समाज दुःख सागरात बुडाला. जनसागर रडला होता, जनसागर रडला होता. शोकाकुल आंबेडकरी विचारांचे पाईक
आपल्या या महानायकाच्या अंतिम दर्शनासाठी मुंबईच्या दिशेनं कूच करू लागला. डॉक्टर बाबासाहेबांची महाप्रयाण यात्रा सुरू झाली आणि लाखोच्या जनसागरानं दुःख आवेगानं अश्रूंना वाट मोकळी केली. मरायाने तोडी येलेगा पहा मरणाने टाकला डावरे. अरबी समुद्राच्या सान्निध्यात जनसागराच्या उपस्थितीत सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकरांनी चंदनाच्या चितेला मुखाग्नी दिला आणि मन हेलावणारा आर्त आसमंतात उसळला. थांबा थांबा जाळता ता चंदनाची ही चिता पाहू द्या डोळा भरून मज भीम हा माझा पिता. मुंबईतल्या नौदल गोदीत INS बेटवा या युद्धनौकेच्या दुरुस्तीचं काम संपल्यानंतर काल ती पुन्हा खोल समुद्रात घेऊन जात असताना तांत्रिक बिघाडामुळे ही युद्धनौका कलंडली. या दुर्घटनेत 2 नौसैनिकांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाले आहेत, असं पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे. नौदलाचे प्रवक्ते कॅप्टन DK शर्मा यांनी ही माहिती दिली. 15 जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचंही प्रवक्त्यानं स्पष्ट केलंय. INS बेटवा ही ब्रह्मपुत्रा वर्गातील संपूर्ण स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्र वाहू नौका असून गेली 12 वर्ष ती नौदलाच्या सेवेत आहे. हवामान. राज्यात अनेक ठिकाणी कमाल आणि किमान तापमानात वाढ दिसून आली आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी किमान तापमान सरासरीपेक्षा 5 अंश सेल्सिअसनं अधिक आढळून आलं. कोकणात तुरळक ठिकाणी कमाल तापमान 3 ते 5 अंश सेल्सिअस तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी ते 3 अंश सेल्सिअसनं अधिक नोंदवण्यात आलंय. येत्या 36 तासात राज्यात हवामान सर्वत्र कोरडं राहील असा हवामानशास्त्र विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचं निधन. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडून शोक व्यक्त. जयललिता यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी चेन्नईला जाणार. संसदेच्या दोन्ही सभागृहात जयललिता यांना श्रद्धांजली. कामकाज दिवसभरासाठी तहकूब. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 9,489 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी आज अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर उसळला जनसागर. मुख्यमंत्र्यांकडूनही अभिवादन. आणि INS बेटवा या मुंबईच्या नौदल गोदीतल्या युद्धनौकेच्या दुर्घटनेत 2 नौसैनिक ठार, 15 जखमी. चौकशीचे आदेश. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.